हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. चला आज आपण शेपूची भाजी बनवणार आहे आपण. तर एकदम वेगळ्या पद्धतीने. तर चला मग नक्की तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे. रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता सुरुवात करूया. तर हे पहा, आजच एकदम ताजी आणि एकदम कवळी, एकदम हिरवी अशी मार्केटमधून भाजी आणली होती. तर चला म्हणलं आज आता आपण शापूची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला मी जाडसर बुडाची कढई ठेवली होती गॅसवर गरम होण्यासाठी. त्यात आता आपण तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण भाजी आहे. तर चला त्यात एक छोटा कांदा आहे मध्यम आकाराचा, ते बारीक चिरून घेतलेला आहे. ते आता आपण तेलामध्ये घेतलं आहे. त्याचबरोबर लगेच आता आपण हिरवी मिरची घेणार आहोत. हिरवी मिरची एकदम गावरान आहे, आवडीनुसार घेऊ शकता. आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे घेतल्यानंतर आता आपण लसूण घेणार आहे. भाजी आहे म्हटल्यानंतर लसूण थोडासा जास्त वापरलेला आहे, ते पण एकदम आरडबोरड करून वापरलेला आहे. तर चला आता आपण हे कांदा लसूण आहे ते भाजत आहे छानसा. तर हे पहा, पूर्णपणे ह्याचा स्वाद जे आहे ते तेलामध्ये उतरलेला आहे, म्हणजे हे पूर्णपणे भाजलेलं आहे. तर आता आपण ही शापूची भाजी घेणार आहोत. तर चला आता याला आपण छानसा तडका देणार आहोत. जोपर्यंत सगळं साहित्य छान भाजत नाही तोपर्यंत आपण भाजी याच्यामध्ये वापरायची नाही. तर चला आता भाजी आहे ते जास्त आहे, त्यामुळे आपण मिठाचा अंदाज आपल्याला आत्ताच येणार नाही, त्यामुळे थोडीशी भाजी जी आहे ते शिजवून घेणार आहोत. शिजून म्हणजे थोडीशी कमी होईपर्यंत आपण याच्यामध्ये मिठाचा वापर करणार नाही. आपण याला जे आपण कांदा लसूणचा तडका जे आहे ते पूर्णपणे भाजीला बसेल असे मिक्स करून घेतलेले आहे. तर हे पहा, पाणी जे आहे ते थोडंसं सुटलेलं आहे आणि भाजी पण आपली पूर्णपणे कमी झालेली आहे. आता आपण या भाजीच्या अंदाजाने मीठ वापरायचं आहे, म्हणजे भाजीत बरोबर मीठ पडते. तर चला मग शेंगदाण्याचा कूट आहे 1 वाटी. आणि आता आपण याच्यामध्ये घेणार आहे ते म्हणजे मटकीची डाळ घेणार आहोत. त्यात आपण ही भाजी जी आहे ते अशीच ठेवली होती, मिक्स करायची नाही. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, पाणी आहे, त्यामुळं आपण हे डाळ आणि आता शेंगदाण्याचा कूट जे आहे त्यात आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि ताट झाकायचं नाही आहे, त्यामुळं भाजीचा कलर बदलतो. आपण न ताट झाकता आपण ही भाजी शिजवून घेणार आहे. थोडासा मिडियम गॅस ठेवायचा, काही हरकत नाही आहे. पूर्णपणे ह्याचा कलर बदलत नाही आहे, तशी हिरवी भाजी राहते. तर हे पहा, एकदम खमखमीत असा वास सुटलेला आहे भाजीचा. आता डब्याची घाई गडबडीत ही भाजी जी आहे ती पटदिशी होणारी आहे. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवते, एक 4 ते 5 मिनिटांनी दाखवत आहे. पूर्णपणे हे पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे आणि आपली डाळ पण आहे ती मी कच्ची वापरलेली आहे, त्यामुळे छान शिजलेली आहे. जर डाळ भिजत ठेवचाल जास्त मऊ शिजली जाईल, त्यामुळं मी कच्ची डाळीचा वापर केलेला आहे. तर ही भाजी जी आहे ती पूर्णपणे तयार आहे. तर चला एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहता चल अजिबात भाजीचा कलर बदललेला नाही आणि एकदम झटपट एकदम टेस्टी अशी भाजी झालेली आहे. तर चला थोडीशी बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे कशी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की तुम्हाला आवडलेली असेल. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मी बनवलेल्या पद्धतीनेही तुम्ही पण ही शापूची भाजी बनवा. आणि व्हिडिओ रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.